full subtractor is a combinational logic circuit that perform subtraction of the three binary bits. आउटसाइड आहे तर बघून घ्या आपला के मॅप. ओके, बी आउटसाइड बघा कोणत्या कोणत्या लोकेशनला या डायग्राम अशी होणार. बघा सांगतो तुम्हाला, एक्सप्लेन करतो डायग्राम. तर पहिले तुम्हाला काय करायचं बघा, ए बी आणि बी फुल सबस्ट्रॅक्टर मित्रांनो. ओके, तर फुल सबस्ट्रॅक्टरचे आपण डेफिनेशन बघून घेऊया आणि मग नंतर त्याचे आपण ब्लॉक डायग्राम, के मॅप, ट्रूथ टेबल आणि लॉजिकल डायग्राम आपण बघून घेऊया. ओके, तर बघा तुम्हाला डेफिनेशनमध्ये काय लिहायला लागेल. अ फुल सबस्ट्रॅक्टर इज अ कॉम्बिनेशनल लॉजिक सर्किट दॅट परफॉर्म सबस्ट्रॅक्शन ऑफ द थ्री बायनरी बिट्स. ओके, म्हणजे काय मित्रांनो बघा, जी तुम्ही फुल सबस्ट्रॅक्टर आहे बरोबर, ती काय कॉम्बिनेशनल लॉजिक सर्किट, युनिटचाच नाव आहे हा कॉम्बिनेशनल लॉजिक सर्किट थर्ड युनिटचा. त्यात परफॉर्म तर काय परफॉर्म काय करतो, एक ऑपरेशन परफॉर्म करतो कुठला, सबस्ट्रॅक्शनचं ऑफ थ्री बायनरी बिट्स, तीन बायनरी बिट्सवरती जो ऑपरेशन परफॉर्म केला तो त्याला फुल सबस्ट्रॅक्टर असे म्हटलं जातं. ओके, सबस्ट्रॅक्शनचा जो ऑपरेशन परफॉर्म केला तो त्याला. आता हे बघा, ही ब्लॉक डायग्राम बघा, ए बी आणि ही बी इन. ओके, फुल सबस्ट्रॅक्टर डी आणि बी आउट. हे काय त्याचे बघा, ए बी आणि बी इन हे काय आहेत, थ्री काय आहेत बायनरी बिट्स आहेत. ते काय इनपुट आहेत, 1 2 3. ओके, हे काय इनपुट आहेत. मग आपण काय लिहू शकतो बघा की इट हॅज अ 3 इनपुट्स ए बी आणि बी इन, म्हणजेच काय मायनर्ड सबस्ट्रॅडंट्स अँड बॉरो फ्रॉम द प्रिव्हियस स्टेज. ओके, म्हणजेच की काय ए बी आणि बी इन. बी म्हणजेच का जो मायनस करणार आहे तो सबस्ट्रॅक्टंट आहे आणि हा काय आहे की जो प्रिव्हियस इयरचा जो आपल्याकडं कॅरी राहिलेला बॉरो राहिला तो बी इन, एका जर त्याचे इनपुट झाले. ओके, आता हा इनपुट आहे, मग ऑफकोर्स जे आउटपुट पण आहे डी फॉर डिफरन्स आणि बी आउट फॉर बॉरो आउट. ओके, तर ते बघा इथं सांगितलं त्यांनी की इट हॅज अ 2 आउटपुट्स. ओके, याच्यामध्ये किती आउटपुट आहेत मित्रांनो, 2 आउटपुट आहेत. एक आहे डिफरन्स आणि दुसरा आहे बॉरो आउट. ओके, तर हे 2 म्हणजे आउटपुट आहे ते आपल्याला लक्षात ठेवायचे. इतकं तुम्ही डेफिनेशनमध्ये लिहा. आता आपण बघूया याची ट्रूथ टेबल, नंतर मग के मॅप बघू. तर ट्रूथ टेबल आपण काढूया. कोणासाठी काढायचं ट्रूथ टेबल, तर फुल सबस्ट्रॅक्टरसाठी आपल्याला ट्रूथ टेबल काढायचं आहे. तर आपल्याला काय करायला लागेल, पहिल्यांदा बघा एक बॉक्स काढावं लागेल, काय डिवाइड करायला लागेल 2 पार्टिशनमध्ये. एकाकडे जास्त स्पेस ठेवा, एकाकडे थोडं कमी ठेवा. का काही तर आपल्याला 3 व्हेरिएबल बसवायचे, नाही तर आपल्याला 2 आउटपुट बसवायचे आहेत. म्हणजे इथे 2 इनपुट असतील, 2 आउटपुट इथे असतील. ओके, तर बघा इथे ए बी आणि बी इन हे असतील इनपुट आणि असतील डी आणि बी आउट असतील आउटपुट. ए बी बी इन तुम्हाला माहिती इनपुट आहेत, डी म्हणजे डिफरन्स आणि बी फॉर बॉरो आउट. ओके, तर आता पुढे बघा काय करायचं, तुम्हाला या तिघांना पण डिवाइड करून घ्यायचं. ओके, आता तुम्ही व्हॅल्यू पुट करा. तुम्हाला माहिती आहे 0 0 0 0 1 1 1 म्हणजे 4 टाईम 0 4 टाईम 1. ओके, आणि त्यानंतर पुढे काय करा 0 0 1 1 परत 0 0 नंतर 1 1. तुम्हाला माहिती आहे ऑलरेडी. नंतर 0 1 0 1 0 1 0 1. ओके, हे आपण कसे काढलेत काय काढलेत मी सर्व एक्सप्लेन केलं. तुम्ही व्हिडिओ बघितले नसेल पहिल्याचे तर ते व्हिडिओ पहिले बघून या. ओके, आता पुढे बघा हे असतील डिफरन्स आणि हे असतील म्हणजे बॉरो आउट. तर तुम्ही बोला की डायरेक्ट सर आन्सर कसे तुम्ही काढले, तर मी सांगतो तुम्हाला कसं काढायचे. बघा 0 मधून जेव्हा 0 मायनस होईल आणि या 0 मधून जेव्हा या 0 मायनस होईल तेव्हा आन्सर येणार आहे 0. डिफरन्स आणि बॉरो आउट पण करणार आहे 0. ओके, आता मी सांगतो तुम्हाला बघा हा 0 आहे, यामधून जेव्हा 0 जाईल, यामधून हा 0 जाईल तेव्हा इथं फायनल आन्सर तुम्हाला काय भेटणार आहे, तर फायनल आन्सर असेल मित्रांनो 0. राईट, आणि जेव्हा पण 1 त्यातून जाईल, ओके हा 1 गेला. ओके, मग 1 गेल्यानंतर तुम्हाला काय माहिती पाहिजे की 0 मधून 1 जात नाही, मग काय घेतला बॉरो घेतला. मग या 0 मधून जेव्हा 1 गेला तेव्हा 2 मधून जेव्हा 1 जातो तेव्हा येतो 1. म्हणून आपण काय केला, एक डिफरन्स घेतला आणि एक बॉरो घेतला. म्हणून डिफरन्सला बघा हा बॉरो आहे तो 1 गेला आणि डिफरन्स आहे तो हा बघा हा जो फायनल आला तो इथं 1 घेतला. ओके, समजलं तुम्हाला. आता पुढे सांगतो बघा, हा बघा आता हे किती आहे 0 आहे 1 आहे. 0 मधून 1 गेला, या 0 मधून 1 गेला तर जात नाही म्हणून बॉरो घेतला. तो बॉरो गेला इथे. राईट, तो बॉरो गेला इथे गेल्यानंतर आता मला सांगा 0 मधून जेव्हा 1 जाईल तेव्हा काय ना, म्हणजे इथे 1 आहे इथे 0 आहे. ओके, अज्युम करा, तुम्हाला दाखवतो मी. बघा हा बघा हा 0 आहे आणि हा 1 आहे. ओके, आता मला सांगा 0 मधून 1 जात नाही म्हणून 1 घेतला.
मग 1मधून जेव्हा 0 म्हणजे 2मधून जेव्हा या 2 व्हॅल्यूमधून जेव्हा हा 1 जाईल तेव्हा येणार आहे 1. तर मग इथे काय येणार आहे मित्रांनो 1 डिफरन्स, हा डिफरन्सचा 1 आणि हा 1 बॉरोचा ॲज इट इज. आणि जे बघा 1मधून जेव्हा 0 जाईल तेव्हा ऑफकोर्स इथं 1च येणार आहे. इतका समजला. अशाच प्रमाणे तुम्हाला काय करायचं हा ट्रूथ टेबल काढून घ्यायचं. सेम आहे बघा 1मधून जेव्हा बघा 0मधून जाणार नाही म्हणजे बघा बॉरो गेला 1मधून जेव्हा 1 जाईल तेव्हा 0 येईल आणि 0मधून जेव्हा 1 जाईल तेव्हा डिफरन्स ऑफकोर्स 0 येणार आहे. तर तुम्हाला सांगायची गरज नाही. ओके, म्हणजे 1मधून जेव्हा 1 जाईल तेव्हा डिफरन्स 0 येणार आहे. शेवटला पण तीच कंडिशन आहे ॲज इट इज. तुम्ही ट्राय करा काढायचा, तुम्हाला टेबल आपोआप मिळेल. जर काय डाऊट असेल तर मला कमेंट करून सांगा, मी तुम्हाला कमेंटमध्ये त्याचा आन्सर देईन. ओके, फक्त हा टेबल ॲज इट इज काढाय खूप सिम्पल. आता तुम्हाला सांगतो बघा हे बघा 1 0 0 आहे बरोबर आहे. 1मधून 0 गेला 1 आला, इथे 1 आला बरोबर आहे. आता या 1मधून हा 0 जाईल तेव्हा काय येईल, हा 0 येईल, हा 1 येईल. सिंपल आहे, काय लॉजिक नाही, इतकं खूप सिंपल आहे. तुम्हाला तरी मी एक करून दाखवतो. घ्या तुम्हाला बोलायचं की समजलं नसेल म्हणून तुम्हाला दाखवतो. आता शेवटचा कॉलम बघा. ओके, या शेवटच्या कॉलमला काय दिलं बघा, या शेवटच्या कॉलमला डिफरन्स आहे 3. ओके, आणि त्यामधून आपल्याला हे आन्सर काढायचे. आता बघा कसं काढायला लागेल बघा. 3 1 म्हणजे आपण घेतला 1, आपण इथे घेतला 1 आणि इथे घेतला 1. ओके, 1मधून 1 गेला आला 0. ओके, आता 0 गेला राईट. मग 0मधून 1 आपल्याला घालवायचं असेल मग जात नाही म्हणून घेतला बॉरो घेतला. मग 2मधून जेव्हा 1 जाईल तेव्हा काय आन्सर येणार आहे 1. मग हा डिफरन्सचा बघा, हा बॉरोचा 1 आणि डिफरन्सचा 1, हा डिफरन्सचा 1 येते आणि बॉरोचा 1 येते. आय होप तुम्हाला समजलं असेल. पूर्ण गोष्टी मी एक्सप्लेन करून सांगितलेल्या आहेत. बाकीचं तुम्ही ट्राय करा. तुम्हाला डिफरन्स आणि बी आउट पण तुम्हाला काढायला जमेल. स्वतःहून करा, तितका तुम्हाला फायदा भेटेल. के मॅप बघूया मित्रांनो. फुल सबस्ट्रॅक्टरसाठी पहिले डिफरन्ससाठी काढून घ्यावा, नंतर मग बॉरो आउटसाठी काढून घ्या बरोबर आहे. इथे मी लोकेशन दिले 0 to 7 पर्यंत, ते मला इझी पडेल. ओके, तुम्ही पण देऊ शकता. ओके, इथे 1 आहे म्हणजे 1 लोकेशनला 1 आहे, 2 लोकेशनला 1 आहे, 4 लोकेशनला 1 आहे आणि 7 लोकेशनला 1 आहे, म्हणून इथे मी लोकेशन दिली. के मॅप करण्यासाठी सिम्पल तुम्हाला एक बॉक्स ड्रॉ करावा लागेल. त्यांना 8 पार्टिशनमध्ये डिवाइड करावं लागेल. ओके, त्याला स्प्लिट करा. नंतर मग त्यामध्ये काय करा माहिती आहे, नंबर्स पुट करून घ्या म्हणजे काउंटिंग 0 1 इथे 2 आणि इथे 3 4 5 इथे 6 आणि इथे 7. तुम्ही बोलाल की कसं तरी के मॅपमध्ये आपण बघितलेलं आहे ऑलरेडी कसं करायचं ते. 0 1 2 तिथे 3 इथे 4 5 6 इथे आणि 7 इथे बघा. 6 इथे आला, 7 इथे आला, 2 इथे आला, 3 इथे आला. ओके, आता इथे बघा इनपुट येतील ते ए येईल आणि इथे बी आणि बी इन येईल बरोबर आहे. ए आणि बी इन बरोबर आहे. मग 0 द्या 1 द्या, 0 0 0 1 1 1 आणि 1 0. हे ऑलरेडी आपण खूप वेळा बघितलेलं आहे मित्रांनो फुल सबस्ट्रॅक्टरमध्ये. के मॅपमध्ये मी सर्व तुम्हाला प्रोसेस सांगितलेलं कशी करायची कशी नाही. मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देईल के मॅपची, के मॅपमध्ये बघून घ्या. आणि मित्रांनो तुम्ही अजूनपर्यंत व्हॉट्सअप चॅनलला जॉईन झालं नसेल तर व्हॉट्सअप चॅनलला जॉईन व्हा. चॅनलला सबस्क्राईब देखील तुम्ही आत्ताच्या आत्ता करून घ्या आणि व्हिडिओ लाईक करा. ओके, तर आता बघा तुम्हाला काय करायचं आहे, 0 आहे तिकडं आपल्याला काय द्यायला लागेल, मॉड द्यायला लागेल. म्हणजे ए आहे ए मॉड आणि ए, कारण इथं 1 आहे 1ला मॉड द्यायचा नाही. ए मॉड ए इथं बघा, बी मॉड बी इन मॉड, का कारण 0 0 आहे म्हणून. इथे काय करा, बीला मॉड दे फक्त, बी इनला देऊ नका बरोबर आहे. हे सर्व आपण करून घेतले ऑलरेडी, आपण सर्व बघितलेलं आहे बरोबर आहे. व्हॅल्यू कुठे येईल, 1साठी बघा 1 येईल, 2साठी पण 1 आहे, 4 पोझिशनला पण 1 आहे, मग त्या पोझिशनला 1 1 पुट करा. ओके, आता तुम्हाला सिम्पल इथं काय करायचं आहे मित्रांनो, तर तुम्हाला इथे काय करायचं आहे ग्रुपिंग. इथं ग्रुपिंग पॉसिबल नाही मग आपल्याला काय करावं लागेल, पेअर करावं लागेल. ओके, तर तुम्ही पेअर कसा कराल बघा, तर एक याचा एक पेअर होईल. ओके, याचा एक पेअर होईल, परत याचा एक पेअर होईल आणि एक याचा पेअर होईल. ओके, तर हे सर्वांची तुम्ही पेअर करून घ्या. पेअर केल्यानंतर तुमची पुढची स्टेप काय असेल मित्रांनो, याचा पेअर केअर, त्याचा पेअर केअर, त्याचा पेअर केअर. पेअर बोलण्यापेक्षा ग्रुप करून घेतात बरोबर, सिंगल ग्रुप करून घेतात. मग व्हॅल्यू द्या, कसं सांगितलं बघा, ए मॉड बी म्हणजे बघा ए मॉड बी मॉड बी, ही लोकेशनसाठी ए मॉड बी. ओके, आता मी डायरेक्ट या लोकेशनवरती गेलो का, कारण मग सिम्पल पडलं म्हणून तुम्ही असं पण लिहू शकता बघा, या लोकेशनसाठी वापरल्यानंतर बघा ए मॉड बी आणि बी इन मॉड. हा कुठे आहे बघा, ए मॉड बी आणि बी इन मॉड बरोबर. या लोकेशनसाठी बघा काय मित्रांनो, ए मॉड बी मॉड आणि बी इन मॉड, म्हणजे कसा ए मॉड बी आणि बी इन मॉड बरोबर आहे. आणि नंतर या लोकेशनसाठी सिम्पल आपण घेतलेला ए बी इन, ए बी इन. ओके, इतका सिम्पल. आता याला काय करा माहिती आहे,
ग्रुप म्हणजे ह्याचं काय करा, डिवायडेशन करा, सेपरेशन करायला कसं झालं बघा, बी इन आहे यामध्ये बी इन, या दोघांमध्ये बी इन काय करा, कॉमन काढला कॉमन, आणि याच्यामधला हा बी इन कॉमन काढा, बी इन मॉड कॉमन काढा. इतके लोकेशन तुम्ही इतकी प्रोसेस तुम्ही केलात ना, पुढे तुम्हाला फक्त एकच स्टेप लिहायची बघा. ही काय लिहायचं, ही तुम्हाला स्टेप आहे तुमची, ही स्टेप सिम्पल तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये कवर करा. ओके, ती काय करते तुम्हाला, ए प्लस बी इन हाच आपला काय असतो, एक्सॉर गेट. ओके, तर तुम्हाला हा तुमचा फायनल एक्सॉर गेट भेटेल. मग एक्सॉर गेट तुम्ही काढून घ्या. आता आपण बी आऊट म्हणजे बॉरो आऊटसाठी बघून घेऊया. बी आऊटसाठी आता बघून घेऊया आपला के मॅप. ओके, बी आऊटसाठी बघा कोणत्या लोकेशनला, या लोकेशनला आहे, फर्स्ट लोकेशनला आहे, सेकंड लोकेशनला आहे, थर्ड लोकेशनला. ओके, आणि एक 7 लोकेशनला, म्हणजे फर्स्ट, सेकंड, थर्ड आणि 7th. ओके, त्या लोकेशनला आपण काय केलं, 1 टाकून देतो. ओके, आता आपल्याला काय करायचे मित्रांनो, आता आपल्याला गाड्यामध्ये की आपल्याला काय पेअर करावं लागेल. ओके, तर बघा मी एक याचा पेअर केला, एक याचा पेअर केला आणि एक याचा पेअर केला. ओके, पेअरिंग तुम्हाला समजली कोणती कशाची केली ते पण दाखवतो तुम्हाला मी. ओके, हे बघा कशाचा पेअर केला बघा, याचा एक केला, याचा पेअर केला आणि एक याचा पेअर केला. अजून एक समजून घ्या मित्रांनो की पेअरिंग करणे खूप इम्पॉर्टंट आहे, तेव्हा तुम्हाला समजणार नाही, तेव्हाच तुम्हाला नंतर मग ते पुढचे आउटपुट काढता येतील. आय होप तुम्हाला समजलं असेल की बघा याचा पेअर एक केलेला आहे, याचा पेअर एक केलेला आहे आणि एक याचा पेअर केलेला आहे. ओके, आता पुढे बघा तुम्हाला काय करायचं आहे. आता मला सांगा ही इक्वेशन बघा. आता या इक्वेशनमध्ये मी काय केलं बघा, ए मॉड बी इन, ए मॉड बी इन या लोकेशनसाठी आली. ही अशी फॉरवर्ड होते बघा. हा ग्रुपसाठी बघत आपण, या ग्रुपसाठी बघत आहोत. मग या ग्रुपला अजून एक काय आहे बघा, हा एक लोकेशन आहे, ए मॉड बी इन मॉड, ए मॉड बी इन मॉड. ओके, आता बघा या लोकेशन कंप्लीट झाला, हा कंप्लीट झाला ग्रुप तुमचा. आता या ग्रुपकडे बघा, बरोबर आहे, या ग्रुपकडे काय बघा, ए मॉड बी ना बघा, हा लोकेशन आहे, ए मॉड बी इन दिला, ए मॉड बी इन. ओके, असंच तो फॉरवर्ड होत आहे. मी या लोकेशनला बघा काय, ए मॉड बी इन, बरोबर आहे, म्हणजे ए मॉड बी इन मॉड, बरोबर आहे, कारण बी इन मॉड कारण 0 आहे म्हणून बी मॉड, बरोबर आहे. नंतर बघा या लोकेशनसाठी बघा, या ग्रुपसाठी बघा आज स्ट्रेट जाते, बरोबर आहे, म्हणजे ए या लोकेशनसाठी पहिला काढावं लागेल. नंतर या लोकेशनसाठी काय मित्रांनो, ए मॉड बी आणि बी इन, या लोकेशनसाठी काय ए बी आणि बी इन मॉड आपण लिहून घेतो ॲज इट इज. आता बघा यांच्यामध्ये कॉमन काय बघा, हा ए बी मॉड आहे आणि हा बी आहे, वेगवेगळा आहे, बरोबर आहे, म्हणजे हा बी मॉड आणि बी मॉडची आणि बीची प्लस होईल, म्हणजे बी मॉड प्लस बी हा 1 असतो आपल्याला माहिती आहे, बरोबर आहे. आणि यामध्ये काय येईल बघा, बी इन मॉड आणि बी इन हे काय आहेत, इथे बी इन आहे फक्त, इथे बी इन मॉड आहे, म्हणजे याच्या दोघांची प्लस होईल. आणि प्लस जेव्हा बी इन मॉड आणि बी इन असतो तेव्हा तो 1 होतो. आणि इथे बघा आपल्याला काय भेटेल, ए मॉड आणि सॉरी इथे ए आहे आणि ए मॉड आहे, बरोबर आहे, मग या दोघांचा प्लस होईल तेव्हा तो 1 होईल. ओके, तर बघा या टाईपने आपण असं केलं, मग हा काय असतो आपला 1 असतो, हा पण 1 असतो आणि हा पण 1 असतो. मग आपलं फायनल इक्वेशन काय भेटेल, बॉरो आऊट. बघा फायनल इक्वेशन आपल्याला काय भेटले, बॉरो आऊट बी आऊट इज इक्वल टू ए मॉड ए मॉड बी इन आणि बी मॉड बी इन, हा झाला तुमचा बॉरोसाठी. ओके, आता याच्या मदतीने आपण काय करायचं आहे, डिफरन्सच्या आणि बॉरो आऊटच्या मदतीने आपल्याला करायचे लॉजिक डायग्राम, ती सर्वात इम्पॉर्टंट आहे. ओके, ते लॉजिक डायग्राम आता आपण बघून घेऊया. लॉजिकल डायग्राम बघूया मित्रांनो. आपण इक्वेशन काढलेल्या डिफरन्ससाठी काय आहेत, तरी एक्सॉरची आपल्याला इक्वेशन भेटलेली आहे, आणि बॉरो आऊटसाठी ए मॉड बी प्लस ए मॉड बी इन प्लस बी इन भेटलेलं. ओके, तर डायग्राम अशी होणार आहे बघा, सांगतो तुम्हाला, एक्सप्लेन करतो डायग्राम. तर पहिले तुम्हाला काय करायचं बघा, ए बी आणि बी इन हे आपले 3 काय आहेत, इनपुट आहेत. ओके, ह्या 3 इनपुट आपण टाकले बघा, 1 2 3 इनपुट टाकलात. ओके, आणि त्याने आपण काय क्रिएट केलं, हा एक्सऑर गेट क्रिएट केला, तो आपला डिफरन्सचा डी तयार झालेला आहे. म्हणजे तुम्ही इथे एक्सऑरचा काम तुम्ही इथे कंप्लीट केलेलं आहे. इथे इक्वेशन लिहा, ए ही इक्वेशन आहे ती इथे लिहून काढा. ओके मित्रांनो, आता पुढे बघा काय करायचं बघा. आता मी तुम्हाला सांगतो बघा, आपली पहिली इक्वेशन काय, ए मॉड बी, बरोबर आहे, म्हणजे बघा ही ह्यासाठी बघा इथं बघा. ओके, ए मॉड बी म्हणजे बघा मी काय घेतला, एक एचा कॉइन घेतला. ओके, एचा पॉइंटर घेतला आणि एक आपण बीचा पॉइंटर घेतला. ओके, बरोबर आहे,
हा कनेक्ट झाला इथे, समजला? म्हणजेच की काय की हा बघा ए मॉड माझा जो इथे कनेक्ट झाला आहे आणि हा बी इथे कनेक्ट झाला आहे का, कारण की हा मॉड काय आहे मित्रांनो, इथे नॉट का लावला मी, कारण की इथे काय आहे मॉड आहे. ओके, मग इथे मी नॉट लावला, हा नॉट इथे पण कनेक्ट झाला कारण बी इन, हा बघा बी इन गुडेला बी इन आणि ए मॉड, हा पण आपल्याला इक्वेशन आहे बी इन आणि ए मॉड, म्हणून या नॉडमध्ये हे दोन कवर केले. ओके, हा मल्टिप्लिकेशनसाठी आहे, म्हणजे इथं आपलं बघा ए बी इनचं मल्टिप्लिकेशन इथे भेटेल, ए मॉड आणि बीचं मल्टिप्लिकेशन इथे भेटेल आणि त्याच्या खाली जो आपला खालचा इक्वेशन आहे बघा, म्हणजे कोणतं इक्वेशन आहे बघा, हा बी मॉड आणि हा बी इन, हा कुठल्यासाठी भेटणार आहे मित्रांनो तो सांगतो बघा, हा या इक्वेशनसाठी आहे, बरोबर आहे. तर याचा पॉइंटर कुठून कनेक्ट झालेला आहे बघा, हा बघा हा इथून एक बी मॉडसाठी कनेक्ट झालेला आहे आणि हा बीसाठी कनेक्ट झालेला आहे, बरोबर आहे. तर हे असे कनेक्ट करून घेतले आणि या सर्वांना आपण एका ऑर गेटमध्ये सेट केलेला आहे, बरोबर. ऑर गेटचा यूज काय केला आहे मित्रांनो, कारण की बघा प्लस साईन आहे, प्लस साईन आहे. ओके, तर म्हणून आपण काय केलं, ऑर गेटचा यूज केलेला आहे. डायग्राम काढा ॲज इट इज आणि फक्त इथे तुम्ही काय करा माहिती आहे फक्त मित्रांनो की बघा इथे बघा बी, हा बघा हा बी इन आहे, बरोबर आहे, आणि हा ए मॉड आहे, बरोबर आहे. मग इथे काय करा तुम्ही बघा, इथे काय करा ए मॉड, इथे लिहा ए मॉड आणि इथे लिहा बी इन, मल्टिप्लिकेशन आहे म्हणून आपण काय घेतला अँडचा यूज केला. जर समजा इथे प्लस असतं तिथे आपण ऑरचा यूज केला असता आणि मल्टिप्लिकेशन यांच्यामध्ये मल्टिप्लिकेशन असता तर मग आपण कोणता यूज केला असता, इथं अँड केला असता आणि इथे काय केला असता आपण ऑर केला असता. आय होप तुम्हाला समजली असेल डायग्राम मित्रांनो. व्हॉट्सअप चॅनल लवकरात लवकर जॉईन व्हा, मी तुम्हाला हे सर्व नोट्स तिकडे प्रोव्हाइड करीन. ओके, आणि लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करायला विसरू नका मित्रांनो. सुट्टी आहेत माझ्या, गणपतीचे वेकेशन सुरू होणार आहेत, तरी पण स्टडी डे बाय डे चालू ठेवा जर तुम्हाला चांगल्या मार्कांनी पास व्हायचं असेल तर. ओके, तर मिळूया आपल्या पुढच्या नेक्स्ट अशाच व्हिडिओमध्ये आणि अशा कॉन्टेंटच्या व्हिडिओसाठी सबस्क्राईब करून ठेवा.